कानुबाई विसर्जन वेळी तरुण वाहिला कार्यकारी संपादक गोकुळ देवरे। धुळे शहरातून वाहणाऱ्या पांजरा नदीत कानुबाई मातेच्या विसर्जनावेळी एक दुर्दैवी घटना घडली आहे। दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 2:15च्या सुमारास देवपूरमधील चंदननगर परिसरातील 25 वर्षीय राजेंद्र पंडित नेरकर हे तरुण पांजरा नदीच्या प्रवाहात वाहून गेले। घटना विसर्जनाच्या वेळी पंचवटी जवळील नदीपात्रात घडली। पाय घसरून राजेंद्र नेरकर अचानक नदीच्या वेगवान प्रवाहात ओढला गेला आणि काही क्षणातच दिसेनासा झाला। नैसर्गिक आपत्ती निवारण विभाग आणि पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवली, मात्र अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले असून दिनांक 5 जुलै रोजी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। पांजरा नदी ही राज्यातील सर्वाधिक वेगवान वाहणाऱ्या नद्यांमध्ये 4थ्या क्रमांकावर असून सध्या अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं प्रवाहाचा वेग आणखी वाढलाय। अशा परिस्थितीत नागरिकांनी नदीपात्रात उतरणं टाळावं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, हे आवाहन वारंवार करण्यात येत आहे। लंबी चढ़ा इसके लिए सब और कौन चलो मुझे मालूम है।